आता दिलं म्हणलं जरा एक सेकंद वाढ बघितला पाया बिया पडते का पण काय पडे ना जाऊ दे म्हणलं हा दिसलं पाय तर चला आमचं झाला गुढी पाडवा सगळं कडू गोड आंबट कसं बरं लागलं. चला सगळ्यांना हॅपी गुढी पाडवा. शिवानी हॅपी गुढी पाडवा. थँक्यू. हा तर सगळ्यांना हॅपी गुढी पाडवा माझ्याकडून गरीबाकडून. माझ्याकडून पण हा बरं झालं. तर गेल तो जिमला येता म्हणलं लिंबाचा फाटा घेऊन यावं गुढी पाडव्याला. म्हणल्यावर लागलं असतं आता बरं झालं घेऊन. हा मग आणलं ना बरोबर 1 नंबर आणलं ना. एक नंबर काम केलं. हे तर बी आहे अजून पिशवीत पण आणले हो बघ म्हणलं ते चांगला नसला तर अजून दुसरं काहीतरी घेऊन यावं. तर चला कामाला लावू मस्त आंघोळ बिंगोळ करून कपडे घालून येतो आता खुशात असा झालाय पारोसा हो. हा उठलंय ना. हा मग लागा तयारीला बरं बघू काय काय झालं घरात बघतो जरा मी काय विषय झालाय. बघा की सेम हा नाद करायचा तुमचा 12 गावात जोड नाही तो माझा गेला हो. एकदम गडी तंग तरोड झालेला आहे एकदम निळी पॅन्ट मस्त सोन्याची साखळी उगोगची तर चला आता एक मस्तपैकी येळू काठी घेऊन येऊ आणि पुढचा विधी चालू करू कार्यक्रम. शिवानी पण झाली की तयार बायको थोडी जरा येत आहे बाकी सगळे दाखवतो एकदम तयार झाल्यावर चला घेऊन येऊ. चला मस्त येळू काठी आणलेले का नाही ग शिवानी. तिकडं सांगू ना कोणाला ढापली मी का नाही ग ढापली. आता धुवून बिवून चकाचक करून घेतो कोण बघायच्या आधी होय. गुढी उभा करायची नाही का आपल्याला. तर मम्मा सगळी तयार व्हायला लागली तिथं किती उशीर झालं पोरी तयार झाल्या होय. धुवून घ्यायचं का. बायको आली नटून थटून दुकानातली साडी ढापली काय ना का नाही होय. तरी चकाचक करून घेतली जरा एकदम ओके मध्ये खटाखट. ही कसं आम्ही एका ह्याच्यावरून ढापलेला आहे त्याच्यामुळं म्हणजे ढापलं बाई चोरलं मज्जा करते हो. टापाटापी काही नसते आपल्याकडे होय. एकदम चकाचक धुवून घेतो आता मस्त हळद कुंकू लावून स्वच्छ करून घ्यायचंय. आता गुढीपाडवा सगळ्याला माहितीच असते तरी मी सांगावं म्हणलं होय. ब्लॉग आहे म्हणल्यावर हा सांगायच लागते मग काय लागलं उग मजा केली बायको चेष्टा केली जरा वाईस होय. तर आता नवीन लोकेशन घेतले गेले होते आम्ही शूटिंग केली तर हे कॅमेरा पशी केलं तर आता इथं उभा करायचंय असं ना ग असं ती बरोबर आहे. तो लांब सडक बांबू आहे 15-20 फूट बांबू आहे चांगला होय. लांब सडक दिसली पाहिजे. नाही तुझ्या बरोबर इथं रांगोळी दाखवू बाकी तेवढी चटकुसनी किती बार रांगोळी पाहिजे नाक करायला नाही रांगोळी जवळ चांगली बरोबर तुझा कोणा काढलाय ना त्या कोणावर बसली बरोबर झालं. मग मी असं असं करतो इथं बांधून टाकतो म्हणजे व्यवस्थित कार्यक्रम बरोबर आहे ना. चल त्याला एकदम आता हळदी कुंकू लावून घेऊ. तुमचा कार्यक्रम आपल्याला काय कळत नाही बायकांचा तेवढं माहिती तेवढं सांगितलं तुम्हाला होय. श्यामचा मान्याना आलाय मान्याना ही गुढी पाडवा आहे आपला. हा सर राहू दे देवगीता हार लावायला लागली दिवाळीचं का नाही ग. छान आहे छान आहे एक नंबर ना. मग कोणाचं डोकं आहे तुमचं माझं. वा वा थँक्यू मला क्रेडिट दिलं तू शिवानी. आजीचं डोकं आहे ग माझं नाही ग शिवानी. आजीचं आईचं आणि तुमचं दोन्ही एकच की. दोन्ही एकच आहे का. जरा नामाटी लावून घेतो मग जरा शोभा येते होय. हो का तेवढंच लागेल का बरोबर. लागते लय मोठं झालं गाड्या नो. बरं ठीक आहे असं तर काय अडचण नाही. तर साहित्य सामग्री आणलेलं आहे एवढं काय हार नारळ वगैरे सगळं आणि आपलं त्यांनी निऱ्या वगैरे केले त्या साडीच्या का नाही शिवानी म्हणते कशा कळशवर स्वस्ती काढू का. बरं काढ बाई तुझी मी इच्छा पूर्ण करू आपण आहो. शिवानी आता हुशार झाली आमची का नाही स्वस्ती काढायली तिला सांगितलं होतं काढलं का नाही का. उलट झालं शिवानी झाली की शिवानी शिकली की शिवानी. ए खुशी जरा तिथं शिक जरा काहीतरी. आंघोळ केली का तो पारोशी दिसायला लागली. झालं बघा एकदम खटाखट कार्यक्रम
आता कलश लावून घेऊया. कलश ह्या बारकीनं सगळा पुसून टाकला तर हो का ही हिला लांबकं बक्षीस द्यायचंय असं पुढीत बांधून तिच्या पैसे द्यायचंय. मग ते बक्षीस ठेव पुढीत हा दाखवू नको ना लावू. शिवानीनं काढलेलं स्वस्तिकचं पाक हे केलं. सगळ्यात आवड विचित्र प्राणी आहे आमच्या घरातला. करू का करा. हा. पुढं बघा थटल कवर बघा असं बरोबर आहे का? एकदम ओके मध्ये एकदम खटाखट. किती मोठी गुढी आहे. हा. अरे कचरा पाला डोळ्यात. हो बरं झालं बघितलं इकडे तिकडे नाही तर वांदा झाला मला माहित आहे का. चला बायको पूजा करून घ्यायला लागली. हे आमचा खुशा त्यावर तिकडे झोपायला मांजराला. शाबास एक नंबर. इकडं कोणाचं काय काय चालू असतं ना तू तुझा कार्यक्रम चालू ठेव. होय तर काय खेळ आहे तर म्हणून तिथं लावलं. नाही बरोबर आहे काय अडचण नाही तुला. काय म्हणते त्या ह्याला बोला ना हा म्हणायचं. मी गुडदानाच म्हणलो बाबा. ह्यात बघू काय काय दाखव मला. बोला नाही ते. ह्यात मग अशी लिंबाचं आणलेलं तुरा गुळ हळद कुंकू. हे हळद कुंकू आता लागले. हा हा मी म्हणतो अहो इथं कुंकू लावलेलं ते लागले. मला वाटलं हळद कुंकू बी टाकलंय का असं वाटलं मला ग. आणि तुरीची डाळ. बरोबर डाळ असते, तुरी डाळ असते. आता तुरी डाळ मला ती काय बोलत नाही बघ की आता तुरीची म्हणल्या मी आधीच सांगितलं हरभऱ्याची डाळ. असं काय मला माहित आता इथंच ठेवते खाली ठेवण्यापेक्षा असं. हे 2 खिळं सापडलं आम्हाला फुल फुलं ठेवायला. एकदम ओके मध्ये कार्यक्रम होय. आरती लावली बाबा. एकदा चालू झाल्यावर कसं चालू झाली बघ एकदम. हा काय इथं वाऱ्यानं पेटतात. घरात लावून आणले आम्ही. आणि उदबत्ती पण क्वालिटीची आणली मी. हळदी कुंकू लावण्याचा कार्यक्रम लाव. शिवण तू लावलं का? लावलं. लावलं हा लावलं. काय क्वालिटी उदबत्ती आहे बघ. कसा दूर याला बघ एक नंबर. हा झाला का गुढीपाडवा? हा जरा मोठ्या माणसा हात लागला म्हणजे कसं जरा बरं असते. नारळ फोडायचा कार्यक्रम आहे. एक दिवशी नारळ फुटला नव्हता तर मला नाव ठेवली तो. असू दे काय नाव ठेवतं जमलं होळीच्या दिवसाला म्हणली हो जमलं जाता नारळ फुटलं नाही तुम्हाला. तुला दावतो आता नारळ कसा फुटत असतो देव. आमच्या परिवाराकडनं सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. म्हणजे 9 वर्षाचे ना. हा सगळ्यांना गुढीपाडवा. आणि आमच्या मांजराकडनं पण. आमचा काळू डॉन गेला कुठं बघा नाही का नाही ग. आमचा काळू डॉन असता म्हणजे काळू डॉन पण शुभेच्छा दिल्या. कुठे गेला काय काळू डॉन. चला जावा खाली आनंद खावा. तर सगळ्याच वर्ष सुखाचं जावं समाधानाचं जावं. नवीन नवीन काहीतरी प्रगती करत राहावा. जीवनात खुश राहत जावा. भांडणं अजिबात करू नका. आमची व्हिडिओ मध्ये भांडणं उगोगोची असते ती का नाही ग. काय म्हणणं तुझं? मग काय खरंच आहे ते. आणि सगळ्यांचा सपोर्ट आता भेटायला राहिलाय. 4-5 दिवस झालं व्हिडिओ टाकतोय शॉर्ट व्हिडिओ तर एक नंबर चालतं इंस्टाग्रामला फेसबुकला सगळ्यांना. तर सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आयडिया फ्रीज झाल्या होत्या सगळ्यांच्या निघायला लागल्या तर हळूहळू. वरनं प्रॉब्लेम आलता का कुठनं प्रॉब्लेम आलता कोण रिपोर्ट मारताय काय माहित नाही. पण ओके मध्ये कार्यक्रम व्हायला तर सगळ्यांना धन्यवाद मनापासून. चला नारळ फोडायचं काम आलेलं आपल्याकडे. आता नारळ खाल्ला बायकोनं नाव उठवली की मला. आता बायकोला दाखवतो आता नारळ कसा फुटतो ते. हो जय बजरंग बली. शंभो 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 शंभो. एका टपक्यात उभा फुटला पाहिजे. एका टपक्यातच फोडणार आहे मी. पाणी देऊ काय? हा नाही नाही पाणी ओतून दे म्हणजे लेकराला पाणी प्यायला होतंय. ओके. हा का येतं का नाही कोणाला ठेवूयात. शंभो 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 शंभो. हा काय झालं अगं फरशी फुटायला भ्या वाटायला लागली का. नाही फुटत. काय फरशी खाली मुरुम आहे की. यो कसा आहे अजून जोरात फुटला असता ना तर जाऊ म्हणलं इकडे तिकडे इसकटला असतं त्यामुळे थोडा हळून फॉला. पण एका टप्पत 2 भाग झाला आहे का कसं आहे. आणि पाणी पण ओढलं. मला पाणी वाचवत होतं नाहीतर नारळ चुरा झाला असता पाक. होय तर नारळ पण छान आहे. होय चांगला आहे. हा ठेवा आता द्या. नारळ कवळा आहे वल्ला म्हणजे काय ताजा ताजा आहे. तर सगळ्यांना सुखी ठेव. हो सुरुवात नारळ खाऊन बघतो मी. होय आधी माझ्या लेकाला सगळे ठेव. वाव छान नारळ आहे. एक नंबर नारळ पण छान आहे. सगळं छान आहे. लेकरा बाळांना हा तर ही सगळ्यात मोठा कार्यक्रम. घालून घ्यायचं आपल्या लेकरांना. हा हार घालून घ्या. ही असं काय करायचं माहित आहे का आता
हे आम्ही लहानपणी करायचो, दिवसभर ठेवायचा उग खात बसायचो. जिथं घरी जाईल तिथं मिळायचं असलं आणि गळ्यात घालायचो. सगळी देत होती ना, सगळी देत होती. घोणाला बी सगळं वाटत होती घोलाना. हा सगळ्या त्यावेळेस घरी फार जायचं, क्वालिटी घोलाला होतं. वाटायची, माहितीये का? आता कोणीच साखर वाटत लय नाही. झाली का नाही? कोणच वाटत नाही. आता साखर माणसाच्या शरीराने वाढली. वाढली साखर. जरा चला. तर घ्या, खाऊ घ्या. कुठला हात आहे? पाय पडू का? मी देते तर नाही. नाही बरोबर आहे. लगेच टोमणं हाणतात लगेच. तुमलं नाही का? माझं द्यायला चालू मग. भांडणं करून जाऊ द्या, सोडा विषय. हं कामच बघा, चला. आपल्याला धरा. माझ्या तोंडावर मांडवर टाकलं का? जे बात, ही पोळी आहे बघा, एक नंबर पोळी. आता मस्त पोळी खायची. पोळी खायची. सगळा स्वयंपाक झाला का बाहेर बसून जेवण करायचं घराच्या बाहेर. इथं दारात आपल्या. तेच की बघ, घराच्या बाहेर म्हणजे कुठं? तिथं बाहेर पोर्च मध्ये. मी म्हणतो गेटच्या बाहेर ग. तुला काय झालं? हा ठीक आहे, काय अडचण नाही. वा, एक नंबर आमटी केली, नाद खोळा. तर भाज्याचं नियोजन लावलेलं आहे आईनं. इथं दुधाचं नियोजन. इथं मस्त पोळ्या झाल्या ते. चला, जेवणाचा कार्यक्रम एकदम ओके मध्ये चाललेला आहे तिकडे. ग ग ग ग ग ग ग कैसा है माल, इधर पापडी भाजा, चला खाने को. चला चला. चला जेवायला. खातो आता, पाट भरून लय काय काय केलं या. चला आम्ही पण आता दूध पोळी. मस्त पैकी बायकोनं एक पोळी टाकली ह्याच्यामध्ये. इकडं हाय पापडा, भाजा, येळवणीची आमटी, येळवणीची आमटी, भात. भात. आता कसा आहे हानतूक कुस करून आता जिरवायचं. आता बघू पुण्याला काय असेल ती. तू बी खाई एक पोळी, खाते. मी बी खातो एक पोळी. बाद झाली तेवढीच होय. अजून एकदा आमच्याकडून सगळ्यांना हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढी. या जेवायला मस्त पैकी. असं सणासुदीला खाल्लेलं चांगलं असते. हा या जेवायला. चला चालू करू का मग? हा पहिलं भाज्यापासून चालू करतो.